भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण भाग 1 भाग 2 असे दोन भाग या अगोदर पाहिलेत. भाग 3ला आपण सुरुवात केली आहे मूलभूत हक्कला. आणि मूलभूत हक्कापैकी आपण जो पहिला जो काय गट आहे त्यातला समानतेचा हक्क आपण ज्याला म्हणतोय, त्यामधला आपण कलम क्रमांक 14, कलम क्रमांक 15, कलम क्रमांक 16 असे 3 कलम जे ते आपण पाहिलेले आहेत. आणि आज आपल्याला कलम क्रमांक 17 आणि कलम क्रमांक 18 या 2 कलमांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. आणि आपण जर मूलभूत हक्कांचे गट आपण जर पाहिले तर एकूण 7 गट आहेत, किंवा आत्ता सध्याचा विचार आपण जर केला तर 6 गट आहेत. एक गट त्यातून कॅन्सल केला आहे, संपत्तीचा अधिकाराचा. आणि हे भाग 3 मधील कलम क्रमांक 12 ते 35 मध्ये दिलेला आहे. आणि त्यापैकी ॲक्च्युली जे काही मूलभूत हक्क जे आहेत हे कलम क्रमांक 14 ते 32 पर्यंत दिलेले आहेत. आणि त्यातला पहिला जो काही भाग आहे तो आपण अभ्यासतोय तो आहे समानतेचा हक्क. आणि हा समानतेचा हक्क आपण जर पाहिलं तर कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 18 मध्ये दिलेलं आहे. त्यातलं कलम क्रमांक 14 आपण जर पाहिलं तर त्या कलम क्रमांक 14 मध्ये कायद्यासमोर समानता हा भाग आपण अभ्यासलेला आहे. कलम क्रमांक 15चा विचार करताना धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. कलम क्रमांक 16 आपण जर पाहिलं तर सार्वजनिक रोजगारात समान संधी. असे 3 कलम जे आहेत हे आपण या अगोदर पाहिलेले आहेत. आता आपल्याला त्या पुढचं जे काही कलम आहे ते कलम आपल्याला अभ्यासायचं आहे. ते आहे कलम क्रमांक 17. कलम क्रमांक 17चा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. तो आहे अस्पृश्यता नष्ट करणे. सर्वात महत्त्वाचं कलम आहे. बऱ्याच वेळ परीक्षेला विचारलेले प्रश्न यावर. अस्पृश्यता नष्ट करणे. आता हे कलम क्रमांक 17 काय सांगतं तर कलम क्रमांक 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थ लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. म्हणजे कलम क्रमांक 17 जे आहे हे कलम क्रमांक 17 सांगत असताना या कलम क्रमांक 17नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. आणि तिचे कोणत्याही स्वरूपातले जे काही आचरण आहे अस्पृश्यतेच्या बाबतीमध्ये ते निषिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. आणि त्यानुसार विविध स्वरूपाचे कायदे जे आहेत हे कायदे केलेले आहे. त्या कायद्यामध्ये व्यापकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्या कायद्यांचा आपण अभ्यास करायचा आहे. पण सर्वात महत्त्वाचा पहिला भाग आपण बघताना अस्पृश्यतेच्या बाबतीमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही स्वरूपाची पूर्ण व्यवस्थित स्वरूपामध्ये व्याख्या जी आहे ही व्याख्या त्यामध्ये देण्यात आलेली नाही. फक्त आता कलम क्रमांक 17 एवढं सांगितलं की अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. आणि अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध आहे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता ही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी भारत शासनाने किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये असेल किंवा शासकीय जो संसद कायदा असतील तर यानुसार अनेक स्वरूपाचे कायदे केले होते. त्यातला पहिला भाग आपण जर पाहिला तर या कलमाच्या आधारावर अस्पृश्यता अपराध कायदा 1955 संमत करण्यात आला होता. सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर अस्पृश्यता नष्ट करणे आणि हे नष्ट करत असताना त्याचं आचरण निषेध करणे किंवा अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे यातून मुक्तता मिळण्यासाठी या कलमाच्या आधारावर अस्पृश्यता अपराध कायदा 1955 संमत करण्यात आला. आणि त्याच्या तरतुदी जे ते अधिक कडक करण्यासाठी या कायद्यामध्ये 1976 मध्ये व्यापक असे बदल करण्यात आले. म्हणजे सुरुवातीला आपण जर पाहिला तर पहिल्यांदा हा जो काय कायदा आहे हा कायदा कधी संमत करण्यात आला तर अस्पृश्यता किंवा अपराध कायदा 1955. आणि तो जो काय कायदा होता त्या कायद्यामध्ये व्यापकता आणण्यासाठी त्यामध्ये त्यातील ज्या काही तरतुदी आहेत त्या अधिक कडक करण्यासाठी या कायद्यामध्ये 1976 मध्ये व्यापक असं बदल केलं. आणि त्याचं नाव जे हे नाव बदलून नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 असं करण्यात आलं. सुरुवातीला 1955चा जो काही कायदा होता त्या कायद्याचं नाव काय होतं तर अस्पृश्यता अपराध कायदा 1955. 1976 मध्ये त्यातली ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी अधिक व्यापक किंवा अधिक कडक करण्याचा प्रयत्न केला. हा कायदा अधिक व्यापक केला, व्यापक स्वरूप बदललं त्यामध्ये. आणि त्याचं नाव जे आहे त्या नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 असं करण्यात आलं. आणि या कायद्यानुसार नागरी अधिकार म्हणजे कलम 17 अंतर्गत अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेल्या व्यक्तीस प्राप्त होणारा कोणताही हक्क असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 हे नाव देत असताना नागरी अधिकाराचा अर्थ देखील सांगितलं आहे. तर नागरी अधिकार म्हणजे काय असेल तर कलम 17 अंतर्गत
अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेल्या व्यक्तीस प्राप्त होणारा कोणत्याही स्वरूपाचा हक्क, ज्याला नागरी अधिकार असं त्यामध्ये म्हटलं गेलं. म्हणजे कायद्याच्या बाबतीमध्ये आपण विचार करूया की हा जो काही कायदा आहे तो सर्वप्रथम अस्पृश्यता निवारण करण्यासाठी, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अस्पृश्यता अपराध कायदा 1955 संमत करण्यात आला. त्यातील ज्या काही तरतुदी आहेत, त्यातील ज्या अटी आहेत त्या अधिक जाचं करण्यासाठी 1976 त्यामध्ये बदल करण्यात आला. व्यापक स्वरूपाचा बदल झाला तो, आणि बदल करून त्याचं जे काही नाव आहे ते नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 असं करण्यात आलं. आणि नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 करण्यात आल्यानंतर नागरी अधिकाराचा अर्थ देखील व्यापक स्वरूपामध्ये सांगितला. त्यामध्ये सांगितलं की नागरी अधिकार म्हणजे कलम 17 अंतर्गत अस्पृश्यता नष्ट करण्यात आल्यामुळे व्यक्तीस प्राप्त होणारा कोणत्याही स्वरूपाचा किंवा कोणताही हक्क जो आहे, ज्याला आपण काय म्हणू शकतोय, नागरी अधिकार असं म्हणू शकतोय. म्हणजे नागरी अधिकार म्हणजे अस्पृश्यता नष्ट करण्यात आल्यामुळे व्यक्तीस प्राप्त होणाऱ्या कोणत्याही स्वरूपाचा जो हक्क आहे त्याला आपण काय म्हणू शकतोय, नागरी अधिकार म्हणू शकतो. म्हणून त्याचं नाव जे आहे हे नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 असं करण्यात आलं. आता हा जो काही कायदा जो आहे हा नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 या कायद्याचा विचार आपण जर केला तर या कायद्यामध्ये अत्याचाराच्या केसेस जे ते समाविष्ट नव्हत्या. म्हणजे ॲट्रॉसिटीच्या ज्या काही केसेस आहेत त्या केसेसचा जो काही समावेश आहे तो समावेश या कायद्यामध्ये नव्हत्या. त्यामुळे पुढं त्यामध्ये देखील बदल केला आणि बदल करून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायदा 1989 संमत करण्यात आला. म्हणजे या कायद्यामध्ये अत्याचाराच्या ज्या काही केसेस होत्या, ज्याला आपण ॲट्रॉसिटी असं म्हणतोय, ॲट्रॉसिटी ज्या काही केसेस ज्या होत्या त्या केसेसचा समावेश जो आहे तो त्यामध्ये नव्हता. त्यामुळं त्यामध्ये पुन्हा बदल केला आणि त्याचं नाव जे आहे हे पुढं अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण कायदा 1989 नंतर संमत करण्यात आला. मग कायद्याचं रूपांतरण आपण बघत असताना सुरुवातीला 1955 कायदा स्थापन झाला. 1955 जो काही कायदा होता तो होता अस्पृश्यता कायदा 1955. त्यामध्ये बदल करण्यात आला. 1976 नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 असं नाव देण्यात आलं. आणि पण हा जो काही कायदा होता या कायद्यामध्ये अत्याचाराच्या ज्या काही केसेस आहेत, ॲट्रॉसिटी ज्या काही केसेस आहेत त्या केसेसचा समावेश नव्हता. म्हणून पुन्हा एक नवीन कायदा त्यामध्ये संमत करण्यात आला, ज्या कायद्याचं नाव होतं अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण कायदा 1989. म्हणजे 1989 साली हा जो काही कायदा आहे हा कायदा संमत करण्यात आला आणि त्या कायद्याचं नाव काय होतं, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण कायदा 1989. आता घटनेमध्ये आपण ह्या अगोदर देखील पाहिलेलं आहे. तर घटनेमध्ये किंवा कायद्याच्या भाषेमध्ये अस्पृश्यता ज्या आहे त्या अस्पृश्यता या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही आणि त्याचा अर्थ केवळ शाब्दिक नसून एक ऐतिहासिक परंपरा या नात्याने घेतला जातो. तिचा अर्थ काही विशिष्ट जातीमध्ये जन्माला आलेल्या किंवा टाकल्या जाणाऱ्या सामाजिक निसमर्थतेच्या दृष्टिकोनातून घेतला जातो. 1955च्या कायद्याने अस्पृश्यतेच्या आधारावर केलेल्या काही कृतींना अपराध म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे आपण ह्यामध्ये विचार करत असताना अस्पृश्य ज्या आहे त्या अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या घटनेत किंवा कायद्यात दिलेली नाही, परंतु कलम 17 वापरलेला अस्पृश्यता हा मुद्दा शाब्दिक अर्थाने किंवा व्याकरणाच्या दृष्टीने नसून देशात कालोघात चालत आलेली जी काही रूढी परंपरा आहे किंवा प्रथा आहे असा त्याचा अर्थ आहे, असे म्हैसूर उच्च न्यायालयाने म्हटले आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघा की या स्वरूपाचा म्हणजे ही एक ऐतिहासिक परंपरा आहे, एक रूढी परंपरा आहे, चालत आलेला प्रघात आहे आणि कालावघात निर्माण झालेली प्रथा आहे असं कुणी म्हटलेलं आहे. तर असं म्हणत असताना म्हैसूर उच्च न्यायालय जे आहे या म्हैसूर उच्च न्यायालयानं असं म्हटले कारण घटनेमध्ये अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या दिलेली नाही. आता काही जातीमध्ये जन्म झाल्याने त्या वर्गातील लोकांवर होणारा सामाजिक अन्याय असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे काही व्यक्तीवर टाकलेला सामाजिक बहिष्कार किंवा त्यांना धार्मिक सेवातून वगळणे जाणे त्यात समाविष्ट होत नाही. मग ह्यामध्ये आपण विचार करताना वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी, अस्पृश्यतेचं निवारण करण्यासाठी अनेक स्वरूपाचे कायदे केले, कायद्यामध्ये दुरुस्ती केली. 1989चा कायदा केला की ज्यामध्ये ॲट्रॉसिटीच्या केसेस देखील समाविष्ट केल्या. पण प्रत्यक्षामध्ये घटनेमध्ये अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या जी आहे ही व्याख्या देण्यात आलेली नाही. आणि म्हैसूर उच्च न्यायालयानं असं म्हटलं होतं की अस्पृश्यता म्हणजे काय की देशात कालोघात चालत आलेली जी काही रूढी परंपरा आहे, प्रथा आहे असा त्याचा अर्थ सांगितला आहे. पण काही जातीमध्ये जन्म झाल्याने त्या वर्गातील लोकांवर होणारा जो अत्याचार आहे किंवा सामाजिक अन्याय असा देखील त्याचा अर्थ जो आहे हा अर्थ घेतला जातो आहे. त्यामुळे काही व्यक्तीवर टाकलेला सामाजिक बहिष्कार किंवा त्या धार्मिक सेवातून वगळणे जाणे त्यात समाविष्ट होत नाही. आता समजा पहिला भाग आपण विचार करत असताना
1955चा जो काही भाग आहे किंवा 1974चा आपण जर विचार केला तर 1976मध्ये नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 अनुसार अस्पृश्यतेसंबंधी गुन्ह्याबाबत 6 महिने कारावास किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे. अस्पृश्यतेचा गुन्हा करणारा संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरतो आणि खालील कृती अपराध आहेत असं कायद्यात म्हटलेलं आहे. आणि काही कृती जे आहेत या काही कृती त्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्या ज्या काही कृती आहेत ह्या अपराध आहेत म्हणून सांगितले. त्यामध्ये काही काय सांगितलेलं आहे तर सार्वजनिक उपासनेच्या स्थळी प्रवेश नाकारणे किंवा तेथे उपासना करण्यास प्रतिबंध करणे, पारंपरिक धार्मिक तत्त्वज्ञानाच्या किंवा इतर कारणावरून अस्पृश्यतेचे समर्थन करणे, दुकाने उपहारगृहे आणि सार्वजनिक करमणुकीच्या जागा यामध्ये प्रवेश नाकारणे, अस्पृश्यतेच्या कारणावरून अनुसूचित जातींच्या व्यक्तींचा अपमान करणे, सार्वजनिक हितासाठी स्थापन केलेल्या रुग्णालयात, शैक्षणिक संस्थात किंवा वसतिगृहात प्रवेश नाकारणे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अस्पृश्यतेच्या प्रथेचे पालन करणे आणि कोणत्याही व्यक्तीला माल विकण्यास किंवा सेवा देण्यास नकार देणे. मी अशा स्वरूपामध्ये काही अपराध त्यामध्ये सांगितले. तर त्यामध्ये उपासनेचं जे काही स्थळ आहे त्या ठिकाणी प्रवेश नाकारणे असेल किंवा उपासना करण्यास प्रतिबंध लावणं असेल किंवा धार्मिक स्थळावर अस्पृश्यतेचे समर्थन करणं असेल, दुकानं असतील, हॉटेल्स असतील या ठिकाणी प्रवेश नाकारणं असेल किंवा अस्पृश्यतेच्या किंवा अनुसूचित जातीच्या व्यक्तींचा अपमान करणं असेल, तर या सर्व स्वरूपाच्या ज्या काही प्रथा आहेत तर या प्रथा दोषी मानण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ही कृती जे ही अपराध स्वरूपाची जी काही कृती आहे ही कृती त्यामध्ये मानण्यात आलेली आहे. आता अस्पृश्यतेच्या कृतीमुळे जे व्यक्ती या स्वरूपाच्या कृती करतील, जे व्यक्ती दोषी आढळतील त्यांना संसद व राज्य विधिमंडळाच्या निवडणुकांसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. म्हणजे अस्पृश्यता पसरवण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल किंवा त्या स्वरूपाचं जे काही कृत्य हे कृत्य जर कुणी केलं असेल किंवा अस्पृश्यतेच्या कारणावरून अनुसूचित जातींच्या व्यक्तींचा अपमान केला असेल आणि ते जर सिद्ध झालं तर अशा वेळी असे जे काही दोषी व्यक्ती असतील तर अशा दोषी व्यक्तींना संसद व राज्य विधिमंडळाच्या निवडणुकींसाठी अपात्र घोषित करण्यात येणार आहे. आणि सर्वोच्च न्यायालयानं कलम 17 अंतर्गत प्राप्त मूलभूत हक्क व्यक्तींच्या विरुद्ध उपलब्ध असल्याचा निकाल देखील दिलेला आहे. हे खाजगी व्यक्तींच्या विरोधात देखील आपण मूलभूत हक्काचा विचार आपण जर केला तर जे काही मूलभूत हक्क आहेत हे मूलभूत हक्क कुणाविरोधात आहेत तर राजसंस्था ज्या आहेत या राजसंस्थेच्या विरोधामध्ये हे मूलभूत हक्क आहेत. पण काही मूलभूत हक्क आहे की जे व्यक्तींच्या विरोधात किंवा खाजगी व्यक्ती जे आहेत ह्या खाजगी व्यक्तींच्या विरोधात देखील आहेत. तर त्यामधला हा महत्त्वाचा आहे की अस्पृश्यता नष्ट करणे हा जो काही अधिकार आहे हा खाजगी व्यक्तींच्या विरोधात देखील उपलब्ध आहे. हे कुणी सांगितलेलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. तसंच न्यायालयाच्या मते या हक्काचे उल्लंघन होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना करणे ही राजसंस्थेची घटनात्मक जबाबदारी आहे असं देखील म्हणलेलं आहे. म्हणजे आपण इतर अधिकार बघताना कायद्यासमोर समानता असेल किंवा इतर अधिकार बघतोय तर ते मॅक्झिमम जे काही अधिकार आहेत जे कलम क्रमांक 14 ते 32 मध्ये आलेले आहेत हे राजसंस्थेच्या विरोधामध्ये उपलब्ध आहेत. पण कलम क्रमांक 17 आपण जर पाहिला तर कलम क्रमांक 17 हा खाजगी व्यक्तींच्या विरोधात देखील आहे असं सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे. आणि त्यानं असं देखील सांगितलेलं आहे की या हक्कांचं उल्लंघन होऊ नये म्हणून उपाययोजना करणं ही राजसंस्थेची घटनात्मक जबाबदारी आहे असं देखील या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल जो आहे तो निकाल त्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे हे कलम क्रमांक 17 खूप महत्त्वाचं आहे, अस्पृश्यता नष्ट करणे. आणि ह्यामध्ये 2 ते 3 स्वरूपाचे 3 कायदे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक 1955चा सुरुवातीचा अस्पृश्यता अपराध कायदा 1955, 1976मध्ये त्यामध्ये बदल होऊन व्यापक जो काय बदल झाला नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 जो आहे हा त्यामध्ये नामकरण जे ते नामकरण करण्यात आलं आणि नागरी अधिकाराची संकल्पना देखील त्यामध्ये दिलेले. अस्पृश्यता नष्ट करण्यात आल्यामुळे व्यक्तीस प्राप्त होणारा कोणताही हक्क म्हणजे आपण नागरी हक्क असं म्हणू शकतोय. आणि त्यानंतर हा जो काय कायदा होता नागरी अधिकार कायदा तर त्या कायद्यामध्ये अत्याचाराच्या केसेस समावेश नव्हत्या. तेव्हा पुढं त्यामध्ये बदल करून वेगळा जो काय कायदा आहे तो कायदा निर्माण करण्यात आला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण कायदा 1989. आणि यामध्ये अनेक स्वरूपाच्या केसेस घेण्यात आला. पण घटनेचा विचार आपण जर केला तर घटनेमध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या जी आहे ही व्याख्या दिलेली नाही. कालौघात किंवा रूढी परंपरा किंवा देशाच्या कालौघात चालत आलेली प्रथा असेल, रूढी असतील, परंपरा असेल असा त्याचा अर्थ आहे असं म्हैसूर उच्च न्यायालयानं म्हटलेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये निकाल देखील दिलेला होता. आणि हा जो काय अधिकार आहे कलम क्रमांक 17चा
हा राजसंस्थेबरोबर खाजगी व्यक्तींच्या विरोधामध्ये देखील उपलब्ध आहे. आणि सर्वोच्च न्यायालयानं असं म्हणलेलं आहे की हा जो काय मूलभूत हक्क आहे, तर या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होऊ नये म्हणून आवश्यक ती उपाययोजना करण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची आहे, तर राजसंस्थेची घटनात्मक जबाबदारी आहे, असं देखील सांगितलेलं आहे. हे आपण पाहिलेलं आहे. कलम क्रमांक 17चा आपण अभ्यास केला. आता आपल्याला पाहायचं आहे त्या पुढचा जो काही भाग आहे तो आहे कलम क्रमांक 18चा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता कलम क्रमांक 18चा अभ्यास करत असताना कलम क्रमांक 18मध्ये काय सांगितलं की किताब नष्ट करणे. आता हे कोणते किताब नष्ट करणे, जी ब्रिटिश शासनाने जे काही किताब देऊ केले होते, त्यामुळे अगदी समानतेचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न त्यामध्ये निर्माण झालेला होता. आणि जे काही जुने किताब होते, ह्या जुन्या किताबामुळे सर्वांसाठी सारख्या दर्जाच्या तत्वांच्या विरोधामध्ये हे जाणार होते. कारण आपण कलम क्रमांक 14 ते 18 आपण जर पाहिलं तर समानतेचं तत्व आहे. इथं सर्व व्यक्ती समान मानल्या जातात. पण काही असे किताब होते जुन्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, तर त्या किताबामुळं दोन व्यक्तीमध्ये एक विरोधाभास जो आहे तो विरोधाभास आपल्याला दिसत होता. तो नष्ट करण्यासाठी हे कलम क्रमांक 18 जे आहे ते 18 यामध्ये निर्माण करण्यात आले. आणि त्यामध्ये काय आहे तर किताब नष्ट करणे. आता हे किताब नष्ट करण्याच्या बाबतीमध्ये 4 महत्त्वाच्या तरतूद दिलेल्या आहेत. राजसंस्थेमार्फत लष्करी व शैक्षणिक मानविशेष वगळता कोणत्याही नागरिकास किंवा परकीय व्यक्तीस कोणताही किताब प्रदान केला जाणार नाही. तर राजसंस्थेमार्फत जे काही लष्करी किंवा शैक्षणिक मानविशेष मिळणार आहेत, विविध स्वरूपाचे जे काही पुरस्कार मिळणार आहेत, आर्मी असतील, नेव्ही असेल, एअरफोर्स असतील, किंवा शैक्षणिक मानविशेष म्हणून काही जे काही पुरस्कार मिळणार आहेत, तर ते पुरस्कार सोडून इतर जे काही पुरस्कार आहेत, तर त्या इतर पुरस्कारांना इतर कोणत्याही स्वरूपाचे पुरस्कार जे आहेत हे प्रदान केले जाणार नाहीत. भारतीय नागरिकांना देखील प्रदान केले जाणार नाहीत, तसेच परकीयांना देखील प्रदान केले जाणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाची पहिली तरतूद आहे, उत्कृष्ट शैक्षणिक किंवा लष्करी कामाबाबत देण्यात येणाऱ्या पदव्या सोडून राज्य कोणाही नागरिकास किंवा परकीय व्यक्तीला पदवी देणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा पहिली जी काही तरतूद आहे, ही तरतूद सांगितले लष्करीची जे काही किताब आहेत किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष स्वरूपाची उल्लेखनीय की जर कामगिरी जर केली असेल तर त्यांना दिला जाणारा जो काही किताब आहे किंवा ज्या पदव्या असतील त्याच फक्त दिल्या जाणार आहेत. त्या सोडून इतर कुठल्याही स्वरूपाचे जी काही पदवी आहे ही पदवी दिली जाणार नाही. ती भारतीयांना पण दिली जाणार नाही किंवा भारतीय नागरिकांना पण दिली जाणार नाही आणि परकीयांना देखील दिली जाणार नाही. दुसरा आहे, भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. भारतात जो काही नागरिक आहे हा भारताचा नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. पहिली तरतूद आपण जर पाहिली तर राजसंस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या 2 महत्त्वाच्या ज्या काही मानविशेष आपण ज्याला म्हणू शकतोय, तर त्यामध्ये लष्करी असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असेल ते सोडून इतर कुठल्याही स्वरूपाचे किताब प्रदान केले जाणार नाहीत. आणि दुसरा भाग सांगत असताना भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. तिसरं त्यानंतर, राजसंस्थेखालील कोणत्याही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारा भारतीय नागरिक नसलेला व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. तिसरा भाग सांगत असताना काय सांगितले की राजसंस्थेखालील कोणतेही लाभाचे पद किंवा विश्वासाचे पद धारण करणारा भारतीय नागरिक नसलेला व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब जो आहे हा स्वीकारणार नाही. आणि चौथा पॉईंट ह्यामध्ये सांगितलं आहे की राजसंस्थेखालील कोणत्याही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारा नागरिक किंवा परकीय व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून कोणत्याही प्रकारची भेट, वितलब्धी किंवा पद स्वीकारणार नाही. मग ह्या पद्धतीने सांगत असताना ह्या 4 महत्त्वाच्या तरतूद दिलेल्या आहेत कलम क्रमांक 18 संदर्भामध्ये. पहिली तरतूद सांगताना काय सांगितले की राजसंस्थेमार्फत लष्करी व शैक्षणिक मानविशेष वगळता कोणत्याही नागरिकास किंवा परकीय व्यक्तीस कोणताही किताब प्रदान केला जाणार नाही. आता किताब प्रदान करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक स्वरूपाचे किताब आहेत. लष्करी क्षेत्रामध्ये जे काय जे किताब दिले जातात हे किताब वगळता इतर कोणत्याही प्रकारचे जे काही किताब आहेत हे भारतीय नागरिक असतील किंवा परकीय असतील यांना हे किताब प्रदान केले जाणार नाहीत. ही पहिली तरतूद आहे. दुसरं सांगताना भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणत्याही प्रकारचा किताब प्रदान किंवा कोणत्याही प्रकारचा किताब जो आहे हा स्वीकारणार नाही. तिसरं सांगताना राजसंस्थेखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारा भारतीय नागरिक नसलेला व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून
कोणताही किताब स्वीकारणार नाही. वरती सांगताना नागरिक म्हणून सांगितलेलं आहे आणि ह्या ठिकाणी भारताचा नागरिक नसलेला व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. आणि चौथं सांगितले, राजसंस्थेखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारा नागरिक किंवा परकीय व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून कोणत्याही प्रकारची भेट, वितलब्धी किंवा पद स्वीकारणार नाही. ह्या महत्त्वाच्या 4 तरतुदी ज्या आहेत ह्या कलम क्रमांक 18च्या संदर्भामध्ये आहेत. आता आपण कलम क्रमांक 18चा विचार आपण जर केला तर हे किताब नष्ट का केलेले आहेत किंवा कोणते किताब नष्ट केले हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता यावरून असं स्पष्ट झालेलं आहे की ब्रिटिश शासन जे आहे त्या ब्रिटिश शासनामार्फत सरदारांना दिले जाणारे जे काही किताब आहेत ते कलम 18 अंतर्गत रद्द करण्यात आलेले आहेत. तर ते आपल्याला जे काही किताब आहेत ते किताब आपल्याला पाहिजे, ते किताब रद्द करण्यात आले होते. तर ह्यामध्ये ते लिहिलेलं नाही, पण त्यामध्ये काय काय होतं व त्यामध्ये महाराजा, राजबहादूर, रायबहादूर, रायसाहेब, दिवाण बहादूर इत्यादी, कारण हे किताब सर्वांसाठी सारख्या दर्जाच्या तत्वाच्या विरोधात होते. म्हणजे आपण इथं विचार करताना कलम क्रमांक 18च्या अंतर्गत किताब नष्ट करणे हा विचार आपण करतोय. आणि कोणते किताब नष्ट केलेले आहेत तर ब्रिटिश शासनामार्फत सरदारांना दिले जाणारे जे काही किताब आहेत हे रद्द करण्यात आले होते. ते कोणकोणते होते तर त्यामध्ये विचार करताना महाराजा असेल, राजबहादूर असेल, रायबहादूर, रायसाहेब, दिवाण बहादूर यासारखे किताब जे आहेत हे रद्द केलेले आहेत. का रद्द केलेले आहेत? कारण हे किताब सर्वांसाठी सारख्या दर्जाच्या तत्वाच्या विरोधात जातात, म्हणून हे रद्द करण्यात आलेले आहेत. आज आपण जर भारतामध्ये विचार आपण जर केला तर राष्ट्रीय पुरस्काराचा विचार जर केला तर राष्ट्रीय पुरस्कारामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे किताब जे आहेत ते किताब दिले जातात आणि या किताबाला वैधता आहे. पण 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पुरस्काराची घटनात्मक वैधता उचलून धरली आणि न्यायालयानं देखील असं मत दिलं की हे पुरस्कार कलम 18 अंतर्गत किताब या शब्दाच्या व्याख्येत येत नाहीत. त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ह्यामध्ये 1996ला हे जे काही किताब आहेत जे महत्त्वपूर्ण राष्ट्रीय पुरस्कार आपण ज्याला म्हणतोय त्यामध्ये भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मश्री, तर हे जे काही किताब आहे या किताबाची घटनात्मक वैधता उचलून धरली आणि न्यायालयानं असं मत दिलं की हे जे काही पुरस्कार आहेत हे कलम 18 अंतर्गत किताब या शब्दाच्या व्याख्येत येत नाहीत. कलम 18 केवळ सरदारांच्या वंशपरंपरागत किताबांना मनाई करते. समानतेच्या तत्वाचा अर्थ असा होत नाही की गुणवत्तेचा सन्मान करू नये. मात्र न्यायालयानं असाही निर्णय दिला की राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी पुरस्काराचा वापर आपल्या नावाआधी किंवा नावापुढे करू नये. म्हणजे 1996चा आपण जर विचार जर केला तर 1996ला सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय पुरस्काराची जी काही घटनात्मक वैधता उचलून धरली होती आणि त्या संदर्भामध्ये निकाल देखील असा दिला होता की हे जे काही पुरस्कार आहेत कोणते तर भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण किंवा पद्मश्री हे जे काही पुरस्कार आहेत हे कलम 18 अंतर्गत किताब या शब्दाच्या व्याख्येत येत नाहीत. आणि कलम 18 जो आहे त्या कलम 18चा विचार जर केला तर कलम 18 अंतर्गत सरदारांच्या वंशपरंपरागत किताबांना फक्त मनाई आहे. हे कोणते किताब वंशपरंपरागत? आपण अगोदर सांगितलं राजबहादूर असेल, रायबहादूर असेल, रायसाहेब असेल, दिवाण बहादूर असेल, तर असे जे काही पुरस्कार आहेत हे वंशपरंपरागत दिले जाणारे जे काही पुरस्कार होते किंवा पदव्या होत्या, थोडक्यामध्ये किताब होते, तर अशा किताबांना फक्त काय केलेलं आहे? मनाई केलेली आहे. आणि या तत्वाचा अर्थ असा होत नाही की गुणवत्तेचा सन्मान करू नये. म्हणजे विशेष स्वरूपामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना जे काही राष्ट्रीय पुरस्कार जे आहे ते पुरस्कार दिले जातात. क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला आहे. ह्याचा आपण विचार करत असताना काय लक्षात ठेवायचं आहे की हे तत्त्व काय सांगतं की गुणवत्तेचा सन्मान करा असं सांगतं. ज्यांनी विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे तर त्यांना या स्वरूपाचे राष्ट्रीय जे काही पुरस्कार आहेत हे पुरस्कार दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर न्यायालयानं असा देखील सांगितलेलं आहे की राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी ह्यापैकी कोणताही पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेला आहे तर त्या व्यक्तीने आपल्या नावाच्या अगोदर किंवा नावापुढे या पुरस्काराचा उल्लेख करू नये असं देखील त्यामध्ये सांगितले. कधी तर 1996ची जी काही घटनात्मक वैधतेच्या बाबतीमधला निकाल आहे तर त्यामध्ये या गोष्टी जे आहेत ह्या सांगितलेल्या आहेत. आता हे राष्ट्रीय जे काही पुरस्कार आहेत या पुरस्काराची स्थापना कधी झाली तर ह्या राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना जे ती 1954मध्ये झाली. म्हणजे 1954 पासून हे जे राष्ट्रीय पुरस्कार आहेत पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न
हे जे काय पुरस्कार आहेत हे पुरस्कार देण्यात आले होते. मात्र मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या जनता पार्टी सरकारने 1977मध्ये हे पुरस्कार प्रदान करणे रद्द केले. मात्र 1980मध्ये इंदिरा गांधी सरकारने पुन्हा ते सुरू केले. खाली आपण जर पाहिलं तर इथं 3 पुरस्कार दाखवलेले आहेत. हे आहे पहिलं पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि इथं पद्मश्री. हे जे काही पुरस्कार आहे ह्या पुरस्काराचं मानचिन्ह आहे. तर हे पुरस्कार कधीपासून सुरू झाले तर 1954मध्ये हे पुरस्कार सुरू झाले. पण 1954 ते 1977पर्यंत हे पुरस्कार देण्यात आले होते. 1977ला हे पुरस्कार देणं बंद केलं जनता पार्टी सरकारनं. पण नंतर इंदिरा गांधी यांचं काँग्रेस सरकार आल्यानंतर 1980मध्ये पुन्हा ते जे काय पुरस्कार आहे राष्ट्रीय पुरस्कार जे आहे हे राष्ट्रीय पुरस्कार द्यायला सुरुवात केली. ही 3 जे काय पुरस्कार आहेत हे राष्ट्रीय पुरस्कार. इथे आपण जर पाहिलं तर वरती जे आहे हे आहे भारतरत्न. म्हणजे हे पद्मविभूषण आहे. आपण पुढे देखील पद्मविभूषणचा भाग आपण बघितला. हे पहिल्यांदा दिलेलं आहे जे भारतरत्न आहे. आणि हे 3 बाकीचे जे आहेत पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. तर या स्वरूपाचे जे काही किताब आहेत ते किताब आता दिले जातात. तर अशा प्रकारे आपण आज अभ्यास करताना हे 2 जे काही घटक आहेत या 2 घटकांचा किंवा 2 कलमांचा आपण अभ्यास केला आहे. त्यामध्ये कलम क्रमांक 17 अस्पृश्यता नष्ट करणे आणि कलम क्रमांक 18चा विचार आपण जर केला तर किताब नष्ट करणे, असे 2 जे काही कलम जे आहेत ही 2 कलमं आपण बघितलेले आहेत. राहिलेला जो काही भाग आहे कलम क्रमांक 19 आपण जर पाहिलं तर ते कलम क्रमांक 19मध्ये काय केलेत तर 6 स्वरूपाचे संरक्षण जे ते संरक्षण दिलेत. स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो स्वातंत्र्याचा हक्क आपण त्यामध्ये पाहणार आहे. उद्याचा जो काही तास आहे त्या उद्याच्या तासाला आपण राहिलेला जो काही घटक आहे हा राहिलेला घटक अभ्यासणार आहोत. जे भारतीय घटनेतील जे मूलभूत हक्कांचे जे 7 गट केले होते तर त्या 7 गटापैकी पहिला जो काही गट आहे हा पहिला गट आपला संपलेला आहे. म्हणजे समानतेचा हक्क कलम क्रमांक 14, कलम क्रमांक 15, कलम क्रमांक 16, कलम क्रमांक 17 आणि कलम क्रमांक 18 इथंपर्यंतचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. थोडक्यात ही जी काही कलमं आहेत 14 ते 18 आपण एकदा रिवाईज करूया. कलम क्रमांक 14 काय सांगितलं तर कलम क्रमांक 14 जे आहे ते आहे कायद्यापुढं समानता. कलम क्रमांक 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. कलम क्रमांक 16 सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी. कलम क्रमांक 17 अस्पृश्यता नष्ट करणे जे आपण आज पाहिलेलं आहे. आणि कलम क्रमांक 18 किताब नष्ट करणे. म्हणजे हा पहिला जो काही भाग आहे समानतेचा हक्क कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 18 हा आपला झालेला आहे. उद्याचा जो काही तास आहे त्या उद्याच्या तासापासून आपण स्वातंत्र्याचा हक्क कलम क्रमांक 19 त्यामधले जे काही 6 स्वातंत्र्य आणि त्यापुढची जी काही कलमं आहेत ही कलमं आपण पाहणार आहे. ओके, थँक्यू.